नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या बॉम्बे हायकोर्टचे जे विविध पदांसाठी जे फॉर्म निघालेले आहेत, तर त्यांचे फॉर्म कसे भरायचे. आता मी आज तुम्हाला क्लर्क या पदासाठीचे फॉर्म भरून दाखवणार आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे बॉम्बे हायकोर्ट. तुम्ही जसं इथे बॉम्बे हायकोर्ट टाईप कराल, त्याखाली तुम्हाला अशी एक लिंक ओपन होईल, ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे. तर याच्याखाली तुम्हाला रिक्रुटमेंट नावाचं एक नाव दिसेल निळ्या अक्षरामध्ये. तर याला मी क्लिक करतो. याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होते. तर इथे आता मी जर क्लर्कला अप्लाय करणार असेल तर मला इथे शोधावं लागेल की क्लर्कसाठीचं जे नोटीस आहे ती नेमकी कुठे आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे स्टेनोग्राफरसाठी आहे, ही पण स्टेनोग्राफरसाठी आहे आणि ही जी आहे क्लर्कसाठी आहे. इथे दिले तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ जुडिकेचर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ॲट नागपूर अँड औरंगाबाद. तर इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट वाचायची असेल तर तुम्हाला इथे क्लिक करून ॲडव्हर्टाइजमेंट वाचता येईल आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करून अप्लाय करू शकता. आता मी इथे क्लिक करतो. आता मी ते क्लिक केले आणि माझ्यासमोर एक अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आहे. तर इथे मला इन्स्ट्रक्शन्स दिसत आहेत. फॉर्म भरण्याच्या आधी मला ही इन्स्ट्रक्शन्स एकदा वाचून घ्यायच्यात. मी इन्स्ट्रक्शन वाचेन आणि खाली मला काही टेलिफोन नंबर दिसत आहेत, जेणेकरून मला जर फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर मी इथे कॉल करून विचारू शकतो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ आपल्याला ह्या रजिस्ट्रेशन टॅबला क्लिक करायचं. हे कर्सरवर लक्ष ठेवा तुम्ही. मी सेकंड नंबरच्या रजिस्ट्रेशन टॅबला आता मी क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होती आहे. इथे तुम्हाला हेडलाईन दिसते, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. ठीक आहे. तर ज्या तक्त्यामध्ये तुम्हाला असं लाल रंगाचं स्टार दिसतं ना, त्या फील्ड्स तुम्हाला भराव्याच लागतात. ठीक आहे. त्या लाल स्टारचा अर्थ तसा आहे. इथे दिलं आहे बघा, मॅन्डेटरी फील्ड्स, राईट. तर आता इथे बघा, डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी ऑटोमॅटिक दिलेली आहे. तुमची पोस्ट, आता मी क्लर्कसाठी तिथे क्लर्क या पदासाठी मी क्लिक केलं होतं, तर इथे क्लर्क ऑटोफिल्ड आलेलं आहे. आता मला नेमकं कोणत्या कोर्टामध्ये अप्लाय करायचं आहे हे तुम्हाला इथे 3 ऑप्शन्स दिसतील, प्रिन्सिपल सीट बॉम्बे, बेंच ॲट नागपूर किंवा बेंच ॲट औरंगाबाद. समजा मला बॉम्बेला इथे अप्लाय करायचं, तर मी इथे बॉम्बेला क्लिक करेन. त्यानंतर मला इथे माझं नाव टाकावं लागेल, इथे माझं फर्स्ट नेम टाकावं लागेल, म्हणजे माझ्या नावाचं जे सॅल्युटेशन असतं, सॅल्युटेशन म्हणजे काय, श्री, श्रीमती किंवा मिस वगैरे. तर हे तुम्हाला इथे तुमच्या प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसतं बघा, श्री, श्रीमती किंवा मिस, हे तुमचं ठरवून घ्यायचं तुमचं, राईट. तर इथे माझं फर्स्ट नेम येईल, इथे माझं मिडल नेम येईल, इथे माझं लास्ट नेम येईल. त्यानंतर त्यांनी विचारलं की पोस्टल ॲड्रेस, इथे मला माझा पोस्टल ॲड्रेस टाकावा लागेल. त्यानंतर मला माझ्या पोस्टल ॲड्रेसचा जिल्हा, डिस्ट्रिक्ट ऑफ द पोस्टल ॲड्रेस इथे विचारला आहे, तर मला इथे जिल्हा सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर मला माझ्या पोस्टल ॲड्रेसचा पिनकोड क्रमांक इथे टाकावा लागेल. इथे टाकावा लागेल. मला माझा माझा जो पिनकोड आहे तो मला इथे टाकावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर मला माझा आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर माझी ईमेल आय डी इथे येईल. त्यानंतर माझा जो मोबाईल नंबर आहे तो मला इथे टाकायचा आहे. आणि तुमच्याकडे जर का लँडलाईन, हे STD कोड विचारते, प्रिफिक STD कोड, हे मी नाही टाकत कारण की माझ्याकडे असला फोन नाही आहे. माझ्याकडे मोबाईल नंबर आहे तर मी इथे मोबाईल नंबर टाकेन. आणि इथे स्टार मार्क नाही आहे, याचा अर्थ इथे ही फील्ड भरायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपल्याला इथे दिसेल की जेंडर म्हणजे लिंग सिलेक्ट करा, मेल आहात, फिमेल आहात, राईट, किंवा ट्रान्सजेंडर किंवा अदर, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं रिलिजन, कॅटेगरी आणि कास्ट सिलेक्ट करायची. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे. इथे तुमचं जी कॅटेगरी आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे जे आहे तुम्हाला कास्ट टाईप करायचं आहे. आणि इथे डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे, इथे डेट, इथे मंथ आणि इथे इयर असं तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, राईट. अशा प्रकारचं इथे ओपन होतं, इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही जेव्हा इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकता तेव्हा इथे एकदा यायचं आणि इथे ते क्लिक करायचं, म्हणजे तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ते त्या डेटला ते कॅल्क्युलेट आपोआप करून घेईल. त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण कोणतं आहे, आता जन्म ठिकाण तुमच्या जन्माच्या दाखल्यावर असतं, ते तुम्ही इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं, म्हणजे तुम्ही मॅरिड आहात किंवा अनमॅरिड आहात किंवा डायव्होर्स्ड आहात, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलं आहे की वेदर कॅन्डिडेट इज डिफरंटली एबल्ड पर्सन, तर तुम्ही असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर
तुम्हाला इथे विचारलं आहे की डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स. आता मी क्लर्कसाठी अप्लाय करतोय, तर मला इथे सर्वात पहिल्यांदा 10वीचे मार्क टाकावे लागतील. मी इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये इथे सिलेक्ट करेल की 10वी म्हणजे SSC सिलेक्ट केलं समजा. त्यानंतर मग माझी स्ट्रीमची गरज नाही SSCला. त्यानंतर माझे बोर्ड तुमचं जे काही असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल, तो तुम्ही इथे टाकायचा आहे. तुमचं इयर ऑफ पासिंग इथे टाकायचं आहे. आउट ऑफ मार्क्स म्हणजे कितीपैकी तुमचे मार्क्स होते आणि तुम्हाला त्यापैकी किती भेटले हे इथे टाकायचं आहे. आणि मार्क टाकून झाल्यानंतर जसं तुम्ही इथे क्लिक कराल तसं तुम्हाला इथे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक ते कॅल्क्युलेट करून देईल. आणि तुमचा जो क्लास आहे, कोणत्या क्लासमध्ये तुम्ही सिलेक्ट आहात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा पास, जे काय असेल ते तुमचं इथे टाकून घ्यायचं आहे. जसं तुम्ही SSCची डिटेल ॲड कराल त्यानंतर तुम्हाला 12वीची करावी लागेल, त्यानंतर ग्रॅज्युएशनची. तर जे तुम्ही जसं इथे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स वाढवत जाल किंवा ॲड करत जाल तसं तुम्हाला ॲड बटन क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं एज्युकेशनल क्वालिफिकेशन्सचं. त्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं की इज द कॅन्डिडेट डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र. तर इथे मी आहे तर मी इथे येस करेन. राईट. तर लँग्वेजेस नोन, आता मला मराठी येते, मराठी वाचता येते, मराठी लिहिता येते, मराठी बोलता येते, इंग्लिश वाचता लिहिता आणि बोलता येते, इंग्लिश पण वाचता लिहिता आणि बोलता येते. तर मी या तिन्हीला पण असं क्लिक करून घेईन. असं म्हणजे मला जे काही येतं ते मला ज्या लँग्वेजेस वाचता लिहिता आणि बोलता येतात तिथे मी क्लिक करून घेईल असं. ठीक आहे. तर इथं विचारलंय की त्यानंतर तुम्हाला इथे विचारलंय की डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. तुम्ही जर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये वर्क करत असाल तर इथे येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन्स. इथे टायपिंग असेल तर येस करा, नसेल तर नो. स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ कम्प्युटर कोर्स असेल तर येस, नसेल तर नो. अदर टेक्निकल क्वालिफिकेशन्स इफ एनी, हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. वेदर कॅन्डिडेट हॅज एनरोल्ड हिज ऑर हर नेम ॲट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. इथे येस किंवा नो करायचं. इथे म्हणजे इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग अगेन्स्ट द कॅन्डिडेट. इथे असाल तर येस, नसाल तर नो. इज ही ऑर शी कन्व्हिक्टेड बाय क्रिमिनल कोर्ट. येस किंवा नो करा. किंवा येस किंवा नो म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसाल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इज ही ऑर शी फेसिंग डिसिप्लिनरी डिपार्टमेंटल एन्क्वायरी. इथे पण तुम्हाला येस किंवा नो यापैकी सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला विचारलं की वेदर परमनंटली डिबार्ड फ्रॉम द डिस्क्वालिफाईड बाय एनी कोर्ट, MPSC, UPSC or any state service commission from appearing in any examination conducted by them. इथे तुमच्यानुसार येस किंवा नो करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे महत्त्वाचा मुद्दा, इथे तुम्ही जे कॅरेक्टर सर्टिफिकेट होतं ना त्यावर तुम्ही ज्यांचं नाव, ऑक्युपेशन, सेल नंबर आणि ॲड्रेस घेतले होते 2 व्यक्तींचे, त्यांची माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फीजबद्दल विचारतं. ॲप्लिकेंट्स आर आस्क्ड टू पे फर्स्ट पे ॲप्लिकेशन फीज थ्रू. आता तुम्हाला काय करायचं आहे की इथे बघा, तुम्हाला आता ही जी वेबसाईट आहे इथे क्लिक करून तुम्हाला पेमेंटसाठी जायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा इथं एक SB कलेक्ट रेफरन्स नंबर येईल, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमची पेमेंट डेट टाकायची आहे. राईट. त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे तुमचा फोटो इथे अपलोड करायचा, सिग्नेचर इथे अपलोड करायची आणि हा जो कॅप्चा इथे दिसतोय सिक्युरिटी कोड, हा तुम्हाला जसं तसं इथे टाईप करून घ्यायचा आहे. आणि एकदा पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे पहिल्यापासून लास्टपर्यंत. आणि हे डिक्लेरेशन एकदा वाचा आणि त्यानंतर आय ॲग्री असं केलं की तुमचा फॉर्म सबमिट झाला. तर अशा प्रकारेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर इतकाच व्हिडिओ होता. धन्यवाद.